आज महाराष्ट्रीयन थाळीमध्ये बनवले आहे मस्त ही स्पेशल भाजी आहे। आपण बघा ही मी नाही का ही काकडीची भाजी तयार केलेली आहे, बनवलेली आहे आज। तर आपण नेहमीच वेगळ्या भाज्या खातो, तर ह्या नाही का ह्या प्रकारे तुम्ही एकदा काकडीची भाजी रस्सा करून बघा, वेगळी चव लागते। लसूण, कढीपत्ता, जिरे याची टाकून फोडणी द्यायची, ज्यामध्ये काकडी कापून टाकायची, मीठ, हळद, तिखट, टोमॅटो आणि थोडा गरम मसाला। जास्त नाही, थोडंच टाका गरम मसाला, नाहीतर टाकला नसेल तरी पण चालेल। तर अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे, वेगळी चव लागते। आणि थोडं पाण्याचं प्रमाण म्हणजे रस्सा ह्याच्यात थोडा कमीच ठेवा, व्यवस्थित चव लागेल। आणि जास्त याला म्हणजे शिजवायची आवश्यकता नाही, वाफेवर होऊन जाईल। थोडं आपण अर्धी वाटी याच्यात पाणी टाकायचं। अशा प्रकारे आपली काकडीची भाजी झालेली आहे, मी बनवलेली आहे। याचबरोबर तुरीचं प्लेन वरण आहे, यात मीठ, हळद टाकलेलं आहे, लसूण, अद्रक याची पेस्ट थोडी करून टाकलेली आहे व कढीपत्ता यामध्ये टाकलेली आहे, मस्त ही शिजू टाकलेली आहे। तुम्हाला कोणाकोणाला तुरीचं वरण जमत नाही आहे, त्रास होतो खाल्ल्यानंतर, त्यामुळे काय यामध्ये काय करायचं, मग थोडं सूप टाकायचं याच्यात वाटून, व त्याचबरोबर तुरीची डाळ आणि थोडी मुगाची डाळ मिक्स करून अशा प्रकारे ही डाळ शिजवायची, व्यवस्थित पचायला सोपी होईल ही डाळ। त्याचबरोबर जवसाची चटणी बनवली आहे। नेहमी आपल्या जेवणात अशा चटण्या हव्यात, तर पौष्टिक होतं आणि चव पण लागते। आपण असं जवस नाही खात, अशा प्रकारे आपल्या शरीरात जाईल, पोषकही ठरेल। त्याचबरोबर आंब्याचं लोणचं, काकडी, ऑलरेडी आपण काकडीची भाजी केलेली आहे, तुम्ही आवडही करू शकता तुम्हाला हवी नसेल। त्याचबरोबर डाळ आणि आपले प्लेन वरण आहे, अजिबात त्याच्यामध्ये तेल नाही आहे। त्याचबरोबर लिज्जत पापड आणि बाजरीची भाजीमध्ये थोडं कमीच तेल वापरलेलं आहे। तुम्हाला थाळी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।